रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कालपासून पावसाने असलेल्या कहर केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आपल्याला पाहायला मिळत आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना सलग 3 दिवस सुट्ट्या असल्यामुळे सरकारी कर्मचारी सुट्टीवर आहे। मी आता आहे चिपळूण तालुक्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आहे, जे पूर्ण जिल्ह्याचं मुख्यालय आहे। आपण जर पाहिलं तर पूर्ण पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर तिकडचं साम्राज्य या कार्यालयामध्ये पाहायला मिळत आहे। इथले जे कामगार आहेत ते काम करत आहेत। मात्र विशेष बाब अशी आहे की या कार्यालयामध्ये जे प्रमुख कोण जबाबदार व्यक्ती आहेत ते कोणी इथे नसल्यामुळे हा जो हे जे कार्यालय आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागात आहे, जिल्ह्याचं कार्यालय असल्यामुळे इथे मोठमोठ्या कामांची टेंडर निघत असतात, निविदा निघत असतात। आपण इथे जर पाहिलं तर प्रकल्प शाखा हे कार्यालय आहे। तुम्ही पाहिलं आत गेला तर तुम्हाला लक्षात येईल ही सर्व कागदपत्र अशीच उघडी आपल्याला असलेली पाहायला मिळत आहेत। याला कोणी जबाबदार नाही, बेवार अशी कागदपत्र आहेत। त्याचबरोबर माझी इकडे मागे डाव्या बाजूला बघितलं तरी निविदा शाखा, आपण हे बघा हे बोर्ड बघितलं तुम्ही, हे निविदा शाखा आहे। इथे कोट्यवधी रुपयाच्या निविदा निघतात। मात्र ही जी निविदांची कागदपत्राच्या फाईल असतात ज्या गोपनीय ठेवल्या जातात, मात्र इथे सर्व उघडं दिसतंय आपल्याला। या फाईलला जबाबदार कोण आहे? त्या कार्यालयामध्ये चिखल पूर्णपणे झालेला होता, त्यामुळे कार्यालयाचे साफसफाईचं काम चालू आहे। पण या कार्यालयात जबाबदार व्यक्ती म्हणून कोणीच आपल्याला इथं दिसत नाहीये। ही कोट्यवधीची कागदपत्र जिथनं संपूर्ण जिल्ह्यामध्ये बांधकाम विभागाची कामं होत असतात अधिकृतपणे, जे निविदा किंवा मग जे कागदपत्र फाईल इथे ठेवल्या जातात, मात्र या फाईल सगळ्या भिजलेल्या आहेत। आणि कदाचित समजा कोणी आलं चोरीच्या उद्देशाने आणि याचा निविदा चोरल्या तर याला जबाबदार कोण? मग इथले प्रशासकीय अधिकारी करतात काय? संबंधित इथल्या सुखदेवी अधिकाऱ्यांना आम्ही जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांना आम्ही संपर्क केला असं त्यांचं म्हणणं असं आलं, मी आता माणूस पाठवतो, मी बघतो, अशी त्यांची उत्तर येत आहेत। मात्र या सर्व कोट्यवधी रुपयाच्या कागदपत्रांना जबाबदार कोण असा प्रश्न इथे निर्माण होत आहे। कॅमेरामॅन प्रफुल्लसह मी राजेश जाधव, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी।